ओ प्रवासी, हे पाणी आमच्यासाठी सोडून दे. इथे पाण्याची खूप टंचाई आहे. बोलणारे घोडे बोलणाऱ्या झाडाला भेटायला मोहनला चिमण्यांचं बोलणं काय हैराण करणार होतं. काळजी करू नका चिऊताई, मी भाग्याच्या देवीला सांगीन की इथे पुन्हा झरा वाहू दे. हा, चिमण्यांना होकार आणि आपल्या जवळील पाणी देऊन मोहन त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचला आणि भाग्याच्या देवीचं ध्यान करायला लागला. डोळे उघड मोहन. देवी, तुझी एकाग्रता आणि भक्तीने मी प्रसन्न झाले. मी तुझ्या 3 इच्छा पूर्ण करू शकते. भाग्याची देवी जेव्हा इच्छेबद्दल बोलली तेव्हा मोहनला घोडे, आंब्याची झाडं आणि चिमण्यांची आठवण आली, जे त्याला रस्त्यात भेटले होते. भाग्याच्या देवीकडे त्याने त्यांची दुःख दूर करण्याची प्रार्थना केली. तथास्तु. जसं देवीने सांगितलं होतं, मोहनने अगदी तसंच केलं. त्याने झऱ्याजवळ खोदून जसा बॉक्स काढला, पाण्याच्या जाड धारेसोबत झरा पुन्हा पहिल्यासारखा वाहू लागला. येतो हा मी आता. आता मोहन आंब्याच्या झाडाजवळ आला आणि ज्या क्षणी त्याने झाडाच्या मुळाजवळ अडकलेला बॉक्स काढला तेव्हा झाडावर फळं आली. धन्यवाद मित्रा. भाग्याच्या देवीने सांगितलं होतं की जर साफ मनाचा कोणी माणूस मैदानात ठेवलेला चौकोनी दगड जर बाजूला करेल तर मैदान पुन्हा हिरवगार होऊन जाईल. साफ मनाचा माणूस कुठे मिळेल? हा दगड तूच का नाही हटवत? घोड्यांच्या हट्टाखातर मोहनने घाबरतच दगड बाजूला केला. आता जो स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार करतो, तो त्याच्यापेक्षा साफ मनाचा माणूस अजून कोण असेल? तो मोहनच होता. धन्यवाद मित्रा. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.